कोकणातल्या दाट झाडीत, गावाच्या शांततेत आणि इतिहासाच्या सावलीत लपलेले एक सुंदर मंदिर, जिथे फक्त घंटानाद नाही ऐकू येत, तर मराठा आरमाराचा इतिहासही जाणवतो. नेमकं काय आहे या मंदिराचं रहस्य? नमस्कार, मी पंकज. उन्हाळ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही आलो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगडजवळ असलेल्या गिरये गावातील श्री देव रामेश्वर मंदिरात. पहिल्या क्षणी ही जागा वेगळी वाटायला लागते. दाट झाडी, शांत वातावरण आणि निसर्गाच्या कुशीत लपलेलं हे मंदिर जणू वेळेच्या पलीकडे काहीतरी जपून बसलं आहे. मंदिराजवळ पोचल्यावर दिसते ती भव्य दगडी कमान आणि त्या कमानीच्या आतून खाली उतरायला लागतो. खडकातून कोरलेला तो गूढ रस्ता. असं म्हणतात की हा संपूर्ण मार्ग एका मोठ्या खडकातून तयार करण्यात आला आहे. जवळपास 250 यार्ड लांब आणि जवळपास 50 फूट खोल. त्या जुन्या दगडी पायऱ्यांवरून खाली उतरताना वरचं जग हळूहळू मागे राहतं. आवाज कमी होतात आणि फक्त निसर्ग, शांतता आणि इतिहास सोबत राहतो. हा मार्ग म्हणजे एक फक्त रस्ता नाही, तो आहे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा एक आध्यात्मिक प्रवास. इतिहास सांगतो की हे मंदिर साधारण 16व्या शतकात बांधले गेले, पण या मंदिराचं खरं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा मराठा आरमाराशी असलेला संबंध. सर लेक कान्होजी आंग्रे यांनी इथं दगडी गाभारा बांधला आणि पुढे संभाजी आंग्रे यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या चारही दिशांना प्रवेशद्वार आहेत, हे त्याचं खास वैशिष्ट्य. आजही इथल्या भिंतींवर 18व्या शतकातील चित्रकला जिवंत आहे. कोरीव खांब, जुन्या वास्तुकलेची सौंदर्य आणि कुठेही न जाणवणारा कृत्रिम आधुनिकपणा. म्हणतात इंग्रजांवर विजय मिळवल्यानंतर पकडलेल्या जहाजावरून भलीमोठी घंटा इथे आणून टांगण्यात आली होती आणि आजही ती घंटा मंदिराच्या प्रवेशद्वारावर शांतपणे उभी आहे, इतिहासाची साक्ष देत. मंदिरात प्रवेश करताच दिसतात दगडी भिंती, जुन्या चित्रकला आणि शांतपणे बसलेला नंदी. गाभाऱ्यातला अंधार, तेलाच्या दिव्यांनी मंद प्रकाश आणि घुमणारा घंटानाद. आजूबाजूला दाट हिरवळ, झाडांतून वाहणारा वारा, मध्येच ऐकू येणारे पक्ष्यांचे आवाज. हे सगळं मिळून या जागेला एक वेगळीच अनुभूती देते. खरं सांगायचं तर इथं आल्यावर वेळ थांबल्यासारखा वाटतो. मोठमोठे टुरिस्ट स्पॉट पाहून जे वाटत नाही ते इथल्या शांततेत जाणवतं. या दगडांनी कदाचित मराठा आरमाराचा काळ पाहिलाय. मंदिराजवळ पोचल्यानंतर तिथल्या शांततेत आम्ही काही क्षण हरवून गेलो होतो. तेवढ्यात मंदिराजवळ बसलेले एक काका भेटले. आम्ही मंदिराबद्दल विचारलं आणि मग त्यांनी हळूहळू या जागेचा इतिहास सांगायला सुरुवात केली. मी जामदार म्हणून काम करतो. ते म्हणजे पूर्वीपासून आम्हाला या देवळाला सणच आहे. या देवळाला जामदारकी हे आमचं घराणं आहे, एक पद आहे या मंदिरामध्ये जामदार म्हणून. सगळी व्यवस्थापन वगैरे आम्हीच बघतो सगळं. मंदिराबद्दल नाही, मुळापासून जाऊया, इकडून जाऊया मंदिरापासून. हा मूळ गाभारा जो आहे हा कधीचा आहे काय सांगता येत नाही. जवळजवळ 500-600 वर्ष पूर्वीचा आहे. आणि त्याच्या ध्यान मंदिर जे आहे वरती, ध्यान मंदिर हे शिवकालीन आहे. शिवकालीन तो शिवकालीन असून हे बघा, आता नंदी थोडासा तिरपा आहे बघा, थोडासा. तर इथे किरणोत्सव होतो 31 सप्टेंबर आणि 12 मार्च, 3 दिवस किरणोत्सव होतो. पिंडीवर किरणं पडतात. त्याच्यानंतर तुम्ही बाहेर आलेत तर हा सभामंडप जो आहे तो पेशवेकालीन आहे. गंगाधर भानू पेशवे यांनी बनवले सभामंडप. भानू पेशवे त्यांच्या राज्यामध्ये झालेला आहे. आणि हे जे आहे चित्र वगैरे ती पेशवेकालीनच आहे. ही आता जीर्ण झाली होती, ती आम्ही पुन्हा रेखाटून घेतले. हे जवळजवळ 8 लाखाचं प्रोजेक्ट आहे चित्रांचं. ते पनवेलचे सागर मुंडे म्हणून आहेत.
त्यांनी ही रेखाटने केलेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही बाहेर गेले, चारी गेट आणि ही तटबंदी आणि ही घाटी पुरी वरून खाली आलेली घाटी. त्याला ही घाटी का म्हणतात? घाटी म्हणजे पूर्वीच्या भाषेत घाटी पूर्ण एक दगड खोदून केलेलं आहे. ते संभाजी आंग्रेने केलेलं आहे. ही चारी गेट, ही तटबंदी आणि ही घाटी संभाजी आंग्रेने केलेली आहे महाराजांच्या आरमारातून. त्यांनी विजयदुर्ग किल्ला पण त्यांच्याकडेच होता आणि त्यांची समाधी त्या बाजूला आहे. छोटं मंदिर आहे देवाच्या उजव्या बाजूला. त्यांची समाधी आहे. त्यांच्या 3 राण्या 4 दाशा अशी त्यांची ती समाधी आहे. ते पण आता डनलोप करायचं चाललं आहे. तसं हे लोकनिधीतून संपूर्ण आम्ही हे केलेलं आहे. ही जी मूर्ती आहे आतमधली ती पण जुनी मूर्ती चोरीला गेली आहे 2009 साली. ही 2022 साली आणून बसवलेली आहे लोकनिधीत. ही मूर्ती होती. मंदिराकडे येण्यासाठी कसं आहे, हे गिरिये गाव आहे. पूर्वीचा घेरिया आम्हाला 3रीला धडा होता घेरिया म्हणून मराठीला. तर घेरिया म्हणजे तुम्ही आता गिरिये गावामध्ये एंट्री केलीत तर एंट्री करता करता एक छोटा पूल आहे बघा, पूल आहे. तो पूल जर तुटला तर तुम्ही या गावाच्या बाहेर जाऊ शकत नाही. चारी बाजूने समुद्राने घेरलेला म्हणून पूर्वीचा घेरिया. त्याच्यानंतर लोक काय म्हणायला लागले गिरिया आणि आता गिरिये झालं. हे 3 गावाचं देवस्थान आहे. पूर्वी गिरिये गावामध्ये एक हे होती, ग्रामपंचायत होती. आता रामेश्वर ग्रामपंचायत झाली आणि त्याच्यानंतर विजयदुर्ग ग्रामपंचायत झाली. 3 ग्रामपंचायती झाल्या आत्ता. पूर्वी एकच ग्रामपंचायत. इथं शांतता आहे, पण इतिहास अजूनही जिवंत वाटतो. काही जागा फक्त दर्शनासाठी नसतात, त्या इतिहास अनुभवण्यासाठी असतात. हे मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगडजवळील गिरिये गावात आहे. इथून जवळ विजयदुर्ग किल्ला, आरमार गोदी आणि समुद्रकिनारा पाहायला मिळतो. मालवण, कणकवली किंवा रत्नागिरीहून इथे येण्यासाठी एसटीची सुविधा उपलब्ध आहे. कोकणात अनेक सुंदर मंदिरे आहेत, पण श्रीदेव रामेश्वर मंदिर वेगळं वाटतं. कारण इथे फक्त देव नाही, तर इतिहास, समुद्र, मराठा आरमार आणि कोकणाची शांतता सगळं एकत्र जिवंत दिसतं. जर तुम्हालाही इतिहास, निसर्ग आणि शांततेचा खरा अनुभव घ्यायचा असेल तर कोकणातल्या या गूढ मंदिराला एकदा नक्की भेट द्या.